Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have discussed fifth point, derivative of implicit function. Implicit function जर दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. तर आता आपण हे जे लेक्चर आहे यामध्ये पुढचा जो पॉइंट आहे 6 नंबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला वन थिअरम पाहायचा आहे. त्या थिअरमचं सुरुवातीला आपण स्टेटमेंट पाहूया. If x is equal to f of t and y is equal to g of t are differentiable function of t, so that y is a differentiable function of x, and if dx upon dt is not equal to 0, then dy by dx कसं प्रूव्ह करायचं, तर dy upon dt divided by dx upon dt. तर हे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनवरचे जो थिअरम आहे त्याची स्टेटमेंट आहे. आपण पाठीमागं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनमध्ये एक थिअरम पाहिलेला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनमध्ये एक थिअरम पाहिलेला आहे, आणि पुढचा जो हा थर्ड थिअरम आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनवरती. या तीन थिअरमपैकी परीक्षेला आपल्याला एक थिअरम परीक्षेला विचारतात पहा. तर थिअरम जर विचारलं तर त्याचं प्रूफ कसं लिहायचं. तिन्ही थिअरमचं जे प्रूफ आहे जवळपास सेम आहे, फक्त थोडा करस्पॉन्डिंग चेंजेस आपल्याला करता आला पाहिजे. तर पाहूया आता या थिअरमचं प्रूफ. सुरुवातीला सपोज करायचं. सपोज डेल एक्स डेल वाय बी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स वाय रिस्पेक्टिव्हली करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट डेल टी इन टी. सुरुवातीला असं मेन्शन केलं, डेल एक्स डेल वाय बी स्मॉल इन्क्रीमेंट आहे एक्स वाय मधील अँड करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट डेल टी इन टी मध्ये. पुढे सी किंवा सिन्स डेल टी टेन्स टू जर 0 कडे जात असेल तर डेल एक्स टेन्स टू 0. डेल टी टेन्स टू 0 देन डेल एक्स टेन्स टू 0. त्यानंतर गिवन आहे एक्स आणि वाय जे आहे हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे टी. मग गिवन if x is equal to f of t and y is equal to g of t are differentiable function of t, that is x is differentiable function of t म्हणजेच लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल एक्स अपॉन डेल टी इज इक्वल टू dx अपॉन dt, आणि y is differentiable function of t म्हणजेच लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल y अपॉन डेल t हीच लिमिट आहे. या लिमिटची व्हॅल्यू असणार आहे dy अपॉन dt. हे जे इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. पुढे नाव डेल y अपॉन डेल एक्स इज इक्वल टू डेल y अपॉन डेल एक्स. दोन्ही साइड कशा आहे सेम आहेत. आता राईट साइड जे आहे राईट साइडला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डेल टी ने काय करायचं डिवाइड करायचं. मग therefore del y upon del x is equal to del y upon del t divided del x upon del t. त्यानंतर टेकिंग लिमिट del t tends to 0 on both sides. म्हणजे आपल्याला ह्या लिमिटमध्ये ते कन्व्हर्ट करायचंय म्हणून लिमिट काय अप्लाय करायचं, del t tends to 0 on both sides. therefore लिमिट जर अप्लाय केलं आपण तर therefore लिमिट del t tends to 0 del y upon del x is equal to limit del t tends to 0 del y upon del t divided del x upon del t. आता राईट साइडला जर सेपरेट लिमिट अप्लाय केलं तर पहा लिमिट del t tends to 0 del y upon del x is equal to limit del t tends to 0 del y upon del t divided by limit del t tends to 0 del x upon del t. आता राईट साइड जे आहे फ्रॉम इक्वेशन 1 वरून dy अपॉन dt डिवाइड dx अपॉन dt लिहिता येईल फ्रॉम इक्वेशन 1 वर. परंतु लेफ्ट साइड जे आहे लेफ्ट साइडचे जे डिवाइड टर्म आहे तेच काय असलं पाहिजे लिमिट असलं पाहिजे. जर डिवाइड डेल एक्स असेल तर लिमिट असलं पाहिजे डेल एक्स टेन्स टू 0, परंतु इथे डेल टी टेन्स टू 0 आहे म्हणून मला रिप्लेस करायचंय डेल टी टेन्स टू 0 च्या ऐवजी डेल एक्स टेन्स टू 0. आपण इथे पहिलं सुरुवातीला सेंटेन्स म्हणलेलं आहे डेल टी टेन्स टू 0 कडे जात असेल तर डेल एक्स टेन्स टू 0. मग पुढे
सिन्स del t tends to 0 then del x tends to 0. मग फर्स्ट लिमिट जे आहे त्यामध्ये del t tends to 0 च्या रिप्लेस del x tends to 0. Therefore limit del x tends to 0 del y upon del x is equal to limit del t upon limit del t tends to 0 del y upon del t divide limit del t tends to 0 del x upon del t. आता फ्रॉम इक्वेशन 1 वरून राईट साइडचं जे न्यूमरेटरचं लिमिट आहे त्याची व्हॅल्यू लिहिता येईल dy अपॉन dt. तसं डिनॉमिनेटरचं जे लिमिट आहे त्याची व्हॅल्यू लिहिता येईल dx अपॉन dt. आता हे इक्वेशन 2 जे आहे या इक्वेशन 2 चं राईट साइडचं लिमिट काय झालं एक्झिस्ट झालं. म्हणून therefore right hand side limit of equation 2 exist and finite. ते लिमिट एक्झिस्ट झालं आणि त्याची व्हॅल्यू आली फायनाईट. म्हणून लेफ्ट हँड साइडचं पण लिमिट काय होणार आल्सो एक्झिस्ट होणार. म्हणून पुढे therefore लेफ्ट हँड साइड लिमिट ऑफ इक्वेशन 2 इज आल्सो एक्झिस्ट अँड इज इक्वल टू dy बाय dx. म्हणजे लेफ्ट हँड साइडचं जे लिमिट आहे ते लिमिट काय होणार एक्झिस्ट होणार आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे dy अपॉन dx. Therefore dy upon dx is equal to dy upon dt divided by dx upon dt, where denominator ची जी टर्म आहे ती नॉट इक्वल टू 0 असली पाहिजे. dx upon dt is not equal to 0. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. असं जर तुम्ही व्यवस्थित प्रूफ लिहिलं तर तुम्हाला 3 मार्कला असेल तर 3 पैकी 3 मार्क मिळणार आहे. म्हणजे सेपरेट इक्वेशन दिलेले असतील, x इज अ फंक्शन ऑफ अनदर व्हेरिएबल असेल आणि y इज अ फंक्शन ऑफ अनदर व्हेरिएबल असेल तर y चा डेरिव्हेटिव्ह x कसा घ्यायचा. म्हणजे x इज अ फंक्शन ऑफ t असेल, y इज अ फंक्शन ऑफ t असेल, t पॅरामीटर असेल तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कसा घ्यायचा तर y चा dy अपॉन dt डिवाइड बाय dx अपॉन dt. तर यावरती आपण एक्झाम्पल पाहूया. 2 मार्कसाठी काही वेळेस 3 मार्कसाठी सुद्धा विचारू शकता. तर एक्झरसाइज आहे 1.4. क्वेश्चन आहे फाइंड dy बाय dx इफ नंबर 1 x इज इक्वल टू 80 स्क्वेअर y इक्वल टू ट्वाइस 80. आता हे 2 सेपरेट इक्वेशन दिलेले आहेत. x इज अ फंक्शन ऑफ t आहे, y इज अ फंक्शन ऑफ t आहे. असं सेपरेट इक्वेशन दिलेले असतील तर हे पॅरामॅट्रिक फॉर्म मध्ये इक्वेशन्स आहेत. मग असं पॅरामॅट्रिक फॉर्म मध्ये जर इक्वेशन दिलेलं असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा तर सुरुवातीला दिलेले पॅरामॅट्रिक इक्वेशन जे आहेत ते लिहायचे. मग सोल्युशन लिहिताना लेट x इज इक्वल टू 80 स्क्वेअर प्लस y इक्वल टू ट्वाइस 80. आता इथे t पॅरामीटर आहे. मग डिफरन्शिएट कशाने करायचं तर t ने करायचं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. मग सुरुवातीला फर्स्ट इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू t. therefore dx अपॉन dt इज इक्वल टू t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस t म्हणून ट्वाइस 80. तसंच y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t म्हणजेच 1 येईल म्हणून ट्वाइस a. मग बाय थिअरम dy बाय dx कसं लिहिता येईल तर dy बाय dx इज इक्वल टू dy अपॉन dt डिवाइड बाय dx अपॉन dt. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या. dy बाय dt ची व्हॅल्यू ट्वाइस a आहे आणि dx अपॉन dt ची व्हॅल्यू ट्वाइस t आहे. मग ट्वाइस a न्यूमरेटर डिनॉमिनेटर ट्वाइस हे कॅन्सल होईल म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन t. तर हे आलं आन्सर बघा dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन t. किंवा तुम्ही याला x मध्ये लिहू शकता. मग याला x मध्ये जर घ्यायचं असेल तर काय करावं लागेल हा x a जो आहे लेफ्ट साइडला घ्यायचा म्हणजे x अपॉन a होईल. t स्क्वेअर इज इक्वल टू x अपॉन a. therefore t इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a अपॉन x अपॉन a. मग इथे ठेवायची व्हॅल्यू मग ते फायनल आन्सर मध्ये इथपर्यंत सॉल्व्ह केलं तरी मार्क मिळणार आहे. पुढचं सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. x इज इक्वल टू a cos थीटा अँड y इज इक्वल टू b cosec थीटा. आता x इज अ फंक्शन ऑफ थीटा आहे, y इज अ फंक्शन ऑफ थीटा आहे
मग डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, तर दिलेले फंक्शन जे आहे ते फंक्शन सुरुवातीला लिहायचे x इज इक्वल टू ए कॉट थिटा आणि y इज इक्वल टू बी कोसेक थिटा. मग डेरिव्हेटिव्ह कशाचे घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू, तर थिटाचे घ्यायचे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कोसेक स्क्वेअर थिटा म्हणून मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. तसाच वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे dy अपॉन डी थिटा इज इक्वल टू कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा म्हणून देअरफॉर मायनस बी कोसेक थिटा कॉट थिटा. मग बाय थिअरम dy by dx is equal to dy upon d theta divided dx upon d theta. मग थिअरम नुसारच व्हॅल्यू ठेवली. dy upon d theta ची व्हॅल्यू b कोसेक थिटा कॉट थिटा डिवाइड बाय मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर मायनस प्लस होऊन जाईल, कॅन्सल होईल आणि न्यूमरेटरचे 1 कोसेक स्क्वेअर थिटा डिनॉमिनेटरचे 1 कोसेक थिटा कॅन्सल होईल. म्हणजेच कुठली टर्म राहिली तर dy by dx is equal to b cot theta divided by a cosec theta. So third example पाहू आपण. थर्ड आहे x is equal to cosec cube theta, y is equal to cot cube theta at theta is equal to pi by 6. मग दिलेलं फंक्शन लिहायचं. सुरुवातीला दिलेलं फंक्शन घ्या. x इज इक्वल टू कोसेक क्यूब थिटा, y इज इक्वल टू कॉट क्यूब थिटा. मग डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू थिटा. देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू सुरुवातीला पॉवर फंक्शन आहे म्हणून ती पॉवर मल्टिप्लाय करायची म्हणून पहा 3 पाहिजे. इथे 2 आहे. -2 कोसेक रेस टू 2 मायनस 1 येईल इंटू कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू कोसेक थिटा -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. तर हे आला डेरिव्हेटिव्ह. इथं फर्स्टमध्ये x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आहे, पुस्तकमध्ये इथे आहे कोसेक स्क्वेअर थिटा. तसंच वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा dy अपॉन डी थिटा इज इक्वल टू सुरुवातीला जे पॉवर फंक्शन आहे पॉवर फंक्शन मल्टिप्लाय करायचं म्हणून 3 इंटू कॉट स्क्वेअर थिटा आणि कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा म्हणून dy बाय डी थिटा इज इक्वल टू -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. मग बाय थिअरम नुसार dy बाय dx कसं लिहिता येईल तर dy अपॉन डी थिटा डिवाइड dx अपॉन डी थिटा. मग व्हॅल्यू ठेवल्या त्यामध्ये dy बाय डी थिटाची व्हॅल्यू -3 कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा डिवाइड बाय -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. मग कुठल्या टर्म कॅन्सल होतात, मायनस मायनस प्लस होईल. त्यानंतर 1 कॉट थिटा कॅन्सल होईल, कोसेक स्क्वेअर थिटा कॅन्सल होईल. मग 3/2 इंटू कॉट थिटा. तर हा आला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. परंतु आपल्याला ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 6 30 डिग्री फाइंड करायचं आहे. मग देअरफॉर dy बाय dx ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 6 इज इक्वल टू 3/2 इंटू कॉट थिटा ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 6. मग कॉट 30ची व्हॅल्यू येईल ठेवली इथे थिटा इक्वल टू पाय बाय 6. कॉट 30ची व्हॅल्यू √3 म्हणून 3/2 इंटू √3 दॅट इज 3 इंटू √3/2. तर dy बाय dx ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 6 ला व्हॅल्यू आली
3 इंटू रूट 3 अपॉन 2. तर हे आलं फायनल आन्सर असं. पुढचं एक फोर्थ एक्झाम्पल आहे. इफ x इज इक्वल टू a cos cube t, y is equal to a sin cube t, then show that dy by dx is equal to y upon x bracket raised to power 1 upon 3. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. दिलेलं पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये इक्वेशन आहेत आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दाखवायचा आहे y अपॉन x ब्रॅकेट रेज टू पॉवर 1 अपॉन 3. असं 3 मार्कसाठी एक्झाम्पल विचारू शकतात परीक्षेला. मग सोल्युशन लिहायचं. सुरुवातीला x इज इक्वल टू a cos क्यूब t, त्यावरून cos t काय येईल बघा. a लेफ्ट साईडला घ्या, तो x अपॉन a होईल. त्यानंतर त्याचं क्यूब रूट घ्या, म्हणजे cos t इज इक्वल टू x अपॉन a ब्रॅकेट रेज टू पॉवर 1 अपॉन 3. त्यानंतर y इज इक्वल टू a साइन क्यूब t आहे, त्यावरून साइन t इज इक्वल टू y अपॉन a ब्रॅकेट रेज टू पॉवर 1 अपॉन 3 होती. मग दिलेलं आहे नाव x इज इक्वल टू a cos क्यूब t आणि y इज इक्वल टू a साइन क्यूब t. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कशाने करायचं, t ने करायचं. x इज अ फंक्शन ऑफ t आहे, y इज अ फंक्शन ऑफ t आहे, म्हणजे x आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केलं तर x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dx अपॉन dt. इथे अगेन पॉवर फंक्शन आहे सुरुवातीला, म्हणून ती पॉवर मल्टिप्लाय करायची. म्हणून 3a इंटू कॉस स्क्वेअर कॉस रेज टू 3 मायनस 1 2 होईल, म्हणून कॉस स्क्वेअर t आणि कॉस t चा डेरिव्हेटिव्ह तो येईल मायनस साइन t, म्हणून dx अपॉन dt आला मायनस 3a कॉस स्क्वेअर t इंटू साइन t. तसंच y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dy अपॉन dt इज इक्वल टू सेम पॉवर फंक्शन. सुरुवातीला ती पॉवर काय करायची, मल्टिप्लाय करायची, त्या पॉवर मधून 1 सबस्ट्रॅक्ट करायचं. म्हणून 3a साइन स्क्वेअर t आणि साइन t चा ज्याचा पॉवर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे, साइन t चा डेरिव्हेटिव्ह कॉस t. पुढे मग बाय युजिंग थिअरम dy अपॉन dx इज इक्वल टू dx अपॉन dt. ठेवली व्हॅल्यू इथे 3a साइन स्क्वेअर t इंटू कॉस t मायनस 3a कॉस स्क्वेअर t इंटू साइन t. तर कुठल्या टर्म कॅन्सल होतात, 3a कॅन्सल झाली. त्यानंतर 1 cos t कॅन्सल होईल, 1 sin t कॅन्सल होईल. राहिलेले टर्म काय राहील, मायनस tan t राहील. आता मायनस tan t म्हणजे sin t अपॉन cos t. मग येते dy बाय dx इज इक्वल टू sin t अपॉन cos t आणि sin t अपॉन cos t ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केलेली, ती ठेवली तर काय येईल मायनस y अपॉन x ब्रॅकेट रेज टू पॉवर 1 अपॉन 3. इथे मायनस साइन पाहिजे. पुढचं एक्झाम्पल. आता हे जे एक्झाम्पल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन, अशा टाईपचं एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्कसाठी विचारू शकतात. पहा, अशा टाईपचं जर एक्झाम्पल विचार दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा. मग हे जे फंक्शन एक्झाम्पल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. मग सुरुवातीला सोल्युशन लिहिताना जे पहिलं फंक्शन आहे त्याला u म्हणायचं, सेकंड फंक्शन जे आहे त्याला v म्हणायचं. आपल्याला फाइंड काय करायचा, फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेकंड, म्हणजे du अपॉन dv फाइंड करायचे. मग du अपॉन dv कसं फाइंड करता येईल. मग सुरुवातीला आपण u इक्वल टू साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग ब्रॅकेट मध्ये जे टर्म आहे ती टर्म मला साइन मध्ये कन्वर्ट करायची. साइन इनवर्स साइन प्रॉपर्टीनुसार आपण पाठीमागे पाहिले, साइन इनवर्स मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये साइन इनवर्स साइन मध्ये आणायचं. मग साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, मला
सबस्टिट्यूशन ठेवायचंय. पुट x इक्वल टू टॅन थिटा. x इक्वल टू टॅन थिटा ठेवलं तर पहा, पुट x इक्वल टू टॅन थिटा, त्यावरून थिटा काय लिहिता येईल तर टॅन इनवर्स. हा टॅन लेफ्ट साइडला घेतला तर टॅन इनवर्स होईल. x थिटा इक्वल टू टॅन इनवर्स x. देअरफॉर u इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 tan theta डिवाइड 1 प्लस tan स्क्वेअर थिटा आणि 2 tan theta डिवाइड 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, दॅट इज cos sin 2 theta. आणि sin इनवर्स sin 2 theta, दॅट इज 2 theta, but theta is equal to tan inverse x. u equal to 2 tan inverse x. आता हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. u इज अ फंक्शन ऑफ x आहे म्हणून डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर du अपॉन dx इज इक्वल टू 2 इंटू टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. म्हणून du अपॉन dx इज इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. du अपॉन dx फाइंड केलं. सिमिलरली phi इक्वल टू cos इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड 1 प्लस एक्स स्क्वेअर. मला आता ब्रॅकेटमध्ये जे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनचं कन्व्हर्शन कॉसमध्ये करायचं. कॉस इनवर्स कॉस, मग प्रॉपर्टीनुसार लिहिता येईल. कॉस इनवर्स कॉस थिटा इज इक्वल टू थिटा लिहिता येईल. म्हणून सबस्टिट्यूशन ठेवायचं. पुट x इक्वल टू टॅन थिटा, देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स x. सबस्टिट्यूट केला. देअरफॉर phi इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, दॅट इज 1 minus tan square theta divide 1 plus tan square theta, that is cos 2 theta. Therefore phi is equal to cos inverse cos 2 theta, that is 2 theta. Therefore theta is equal to 2 tan inverse x. phi is equal to, मग हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, मग याचा डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग phi चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच dv अपॉन dx इज इक्वल टू 2 इंटू टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. म्हणून dv अपॉन dx इज इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. बाय थिअरम नुसार du अपॉन dv कसं लिहिता येईल तर du अपॉन dx डिवाइड बाय dv अपॉन dx. मग ठेवल्या व्हॅल्यू 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. दोन्ही टर्म कॅन्सल होतील किंवा डिनॉमिनेटर टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये लिहा. 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2. 2 कॅन्सल होईल. 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. du अपॉन dv इज इक्वल टू 1. म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन साइन इनवर्स ऑफ 2x upon 1 plus x square with respect to cos inverse 1 minus x square divide 1 plus x square चा डेरिव्हेटिव्ह आला 1. तर अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत पुस्तकमध्ये आहेत, मी एक एक्झाम्पल घेतलेले सोडून दिलेले. अशाच पद्धतीने पुढचे जे एक्झाम्पल आहेत तुम्ही एक्झरसाइजसाठी सोडवा. पुस्तकमध्ये दिलेले एक्झाम्पल आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन वरती. तर त्या टाईपचे एक्झाम्पल घेतलेले आहेत काही एक्झाम्पल. तशा टाईपचे एक्झाम्पल तुम्ही सोडवा. थांबूया आपण इथे. थँक्यू.